अकोले, संगमनेर, राहता आणि लोणी येथे यशस्वी झालेला नवरदेव चित्रपट अहिल्यानगर जिल्ह्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे। शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या या चित्रपटाला पुरुषांबरोबरच महिला भगिनींचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात देखील शेतकरी मुलांच्या लग्नाचा ज्वलंत प्रश्न कळीचा मुद्दा बनत असून यावर जनजागृती करणारा नवरदेव चित्रपट असल्या कारणाने प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला भगिनी चित्रपट संपल्यावर चित्रपटाबद्दल भरभरून प्रतिक्रिया देत आहेत। चित्रपटातील चारही गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून सिन्नर येथील गंगाधर मल्टीप्लेक्स थिएटर येथे चित्रपट यशस्वी झाल्यामुळे चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार निरंजन देशमुख यांचा आत्मविश्वास वाढला असून हा चित्रपट महाराष्ट्रात अनेक थिएटरला प्रदर्शित करण्याचा त्यांचा संकल्प आहे। मात्र आर्थिक अडचणीमुळे एकाच वेळी सगळीकडे चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नसल्याने समाजातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन या चित्रपटाला जास्तीत जास्त थिएटर मिळवून देणे, उपाययोजना करणे, त्याचबरोबर एक हात मदतीचा देणे गरजेचे असल्याची भावना अनेकांनी सिन्नर येथे व्यक्त केली आहे। नवरदेव चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून गावातील यात्रा आणि जत्रांमध्ये LED स्क्रीनवर यापूर्वी जनजागृती व्हावी म्हणून हा चित्रपट दाखविण्यात आला होता। शेतकरी मुलांची लग्न व्हावीत यावर प्रबोधन व्हावे म्हणून या चित्रपटाची निर्मिती झाली असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या एका पत्रकाराने हे जनजागृतीचे सामाजिक पाऊल उचलले आहे आणि विशेष म्हणजे कुठलाही आर्थिक आधार नसताना एवढ्या मोठ्या मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यात नवरदेवाचा बोलबाला झाला असून यामुळे चित्रपटाचे पुढील भविष्य उज्ज्वल असल्याचे जाणकारांचे मत निश्चित झाले आहे। अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के, अकोले। आम्ही आज सिन्नर येथे गंगाधर या चित्रपटगृहामध्ये नवरदेव हा पिक्चर बघण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर ज्यांनी ह्या पिक्चरचं लेखन केलेलं आहे, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून सर्व ज्या भूमिका ज्यांनी पार पाडलेल्या आहेत ते एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, निरंजन देशमुख। निरंजन देशमुख हे अनेक वर्षापासून पत्रकारितेचं काम करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज एक मोठी समस्या झालेली आहे की अनेक वर्षापासून शेतकरी मुलांना पत्नी मिळत नाही। शेवटी आपल्या भारतीय जे संस्कार आहे, भारतीय जी संस्कृती आहे यामध्ये लग्न संस्था, विवाह संस्था ही अतिशय बळकट अशी आहे। परंतु अशी समस्या झालेली आहे की शेतकरीची परिस्थिती ही पिकं चांगली काढावी तर भाव नाही आणि भाव चांगला आला तर काहीतरी मोठी अवकाळ त्यांच्यावर येते आणि त्यातनं त्यांचं नुकसान होतं। म्हणजे एकंदरीत त्याची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली नसते। खरं तर तो खाऊन पिऊन खूप सुखी असतो, खूप आनंदी असतो। लोक मोठ्या मोठ्या रिसॉर्टला जातात, मोठ्या मोठ्या ट्रिपला जातात, त्यापेक्षा अधिक त्याच्या छोट्याशा शेतीवर सुंदर अशा घरामध्ये आनंदाने तो राहत असतो। सगळं हिरवगार असतं, जवळचा डोंगर असतो। परंतु अशा परिस्थितीमध्ये मुली मात्र ग्रामीण भागाकडे आणि शेतकऱ्याशी लग्न करायला काही तयार नाही। त्यामध्ये मुलींची जी आई असते ती सुद्धा एक कणखर भूमिका घेते की माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं पाहिजे आणि म्हणून मुली सुद्धा आता उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांनाही असं वाटतं की आपण शहरामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यामुळं या अशा संपूर्ण परिस्थितीचं एक लेखन निरंजन देशमुख हे अकोले, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे। त्यांनी सुंदर प्रकारचं दिग्दर्शन, लेखन सर्व केलेलं आहे आणि चित्रपट काढण्याचं खूप मोठं धाडस त्यांनी आज दाखवलेलं आहे। खरं तर एवढा मोठा चित्रपट काढणं ही खरं खूप मोठ्या आणि श्रीमंत माणसाची गोष्ट असते, पण या व्यक्तीला, या समाजातील ही जी जाणीव आहे ती जाणीवमुळं त्यांनी हे सगळं लेखन केलं आणि हा चित्रपट काढलेला आहे। निश्चितपणे यामध्ये जी कथा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी समाजापुढे मांडलेली आहे। समाजाच्या निश्चितपणे लक्षात येईल आणि लवकरच आपल्या शेतकरी मुलांना हे अधिक म्हणजे त्यांना निश्चितपणे पत्नी मिळेल। एक तर 20-25 वर्षापासून आपली जी मुलींची सोनोग्राफी मधनं मुलींची जी जन्मापूर्वीच हत्या झाली तो एक मोठा
प्रश्न यामध्ये आहे आणि म्हणून आता तरी मुलींची संख्या परत वाढत आहे, पण महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये ही अतिशय दुर्दैवी अशा घटना घडल्या गेल्या. ही संपूर्ण मांडणी या ठिकाणी पत्रकार आणि दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी केलेली आहे. आपण सर्वांनी निश्चितपणे नवरदेव हा पिक्चर जिथे लागेल, ज्या ज्या थिएटरला लागेल, ज्या ज्या गावात असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहावा. मी निरंजन देशमुख यांना मनापासून आभार मानते की एक खूप ज्वलंत असा प्रश्न तुम्ही घेतला आणि त्याची संपूर्ण मांडणी या चित्रपटामध्ये केलेली आहे. धन्यवाद. आता जी रिअल परिस्थिती पाहिली तर खरंच शेतकऱ्याचं हे बाबा, शेतकऱ्याला मुली देऊ शकत नाही. आताच्या मुली शेती करू शकत नाही, प्रत्येकाला सर्व्हिस व्हायला पाहिजे. पण मग या जगात खरंच सुखी आहे तर तो शेतकरी, आणि राजा म्हटलं तर शेतकरीच मानण्यात होईल. नक्कीच व्हायला पाहिजे, कारण सर्वच मुली म्हणतात नोकरी नोकरी, पण उद्या जर नोकरी केलं तर म्हणजे राहणार काय शिल्लक, तर शेतकऱ्याचं नाही. एकदम छान वाटलं होती, कॉमेडी होती, मनोरंजन पण होतं. खायला पाहिजे आणि खरं म्हटलं तर शेतकऱ्याला मुली पण दिल्या पाहिजे, कारण शेतकऱ्या एवढं समाधानी कोणीच नाही. पाहायला पाहिजे, नक्की पाहायला पाहिजे. आणि मुलींच्या बापाने तर नक्की पाहायला पाहिजे, कारण ते म्हणते आम्हाला नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. जे आज समाजामध्ये परिस्थिती चालू आहे ना, ती अगदी म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी मांडली, जशी समाजामध्ये चालू आहे त्याच पद्धतीने मांडली. एकदम सत्य. शेतकरी बांधवांचा चित्रपट आहे आणि तरी वास्तविकता मांडली आहे. हो, अन्य प्रेक्षकांना काय सांगाल? त्या अन्य प्रेक्षक आहेत त्यांना काय आव्हान करावं? प्रत्येकाने यावे आणि चित्रपट बघावा. आणि लोक आले होते, आम्ही घरून 2 जण आलो. काय वाटलं? छान वाटला, एकदम व्यवस्थित, म्हणजे कलाकारांनी अत्यंत व्यवस्थितपणे सादर केलेली आजची सत्य परिस्थिती. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.